हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द व्हर्च्यू ऑफ नॉट कंटेंडिंग. द ब्रेव्ह सोल्जर इज नॉट व्हायलंट. द गुड फायटर डज नॉट लूज हिज टेम्पर. द ग्रेट कॉन्करर डज नॉट फाईट ऑन स्मॉल इश्यूज. द गुड युजर ऑफ मेन प्लेसेस हिमसेल्फ बिलो अदर्स. This is the virtue of not contending. Is called the capacity to use men, is reaching to the height of being, mated to heaven, to what was of old. विना संघर्षाची उच्च नैतिक मूल्ये. शूरवीर सैनिक हिंसक नसतो. उत्तम लढवय्या कोप करत नाही. मोठा जेता किरकोळ गोष्टींसाठी झगडा करत नाही. मनुष्यबळाचा उत्तम उपयोग करणारा स्वतःची नेमणूक सर्वात खालच्या जागेवर करतो. हेच ते संघर्ष न करण्याचे उच्च नैतिक मूल्य आहे. याला मनुष्यबळाचा वापर करण्याची क्षमता असे म्हणतात. याला अस्तित्वाच्या सर्वोच्च जागी पोहोचणे असे म्हणतात. पुरातन काळी होतो तसा तो स्वर्गमित्र आहे. विना संघर्षातील नैतिकता भाग 1. लाओत्से सांगतो की शूरवीर सैनिक हिंसक नसतो. उत्तम लढवय्या कोप करत नाही. मोठा जेता किरकोळ गोष्टींसाठी झगडा करत नाही. मनुष्यबळाचा उत्तम उपयोग करणारा स्वतःची नेमणूक सर्वात खालच्या जागेवर करतो. शूरवीर सैनिक हिंसक नसतो. हिंसा याचा अर्थ आहे विनाकारण हत्या करणे. उदाहरणार्थ, आपली ताकद वाढवण्यासाठी हत्या करणे, आपली दहशत माजवण्यासाठी हत्या करणे, गंमत म्हणून शिकार करून हत्या करणे, धनसंपत्ती, उपभोग इत्यादींच्या स्वार्थासाठी हत्या करणे इत्यादी. या हत्या काहीही सबळ किंवा नैतिक कारण नसताना केल्या जातात. ही हिंसा आहे. असे करणे हा हिंसक स्वभाव आहे. यात ज्यांना नियतीने मांसाहार करायला मोकळीक दिली आहे त्यांनी अत्यावश्यक अन्न म्हणून केलेली हत्या हिंसा नसते. परंतु ज्यांना नियतीकडून मांसाहार वर्ज्य आहे अशांनी केलेली हत्या ही हिंसा आहे. यात अजून एक हत्येचा समावेश करायला हवा आणि ती म्हणजे स्वसंरक्षणासाठी किंवा रक्षणासाठी केलेली हत्या. हीच ती शूरवीर सैनिकांकडून होत असलेली हत्या आहे. याला हिंसा असे म्हणता येणार नाही. स्वरक्षण हा स्वतःचा, स्वतःच्या लोकांचा, स्वतःच्या प्रदेशाचा, स्वतःच्या राष्ट्राचा बचाव आहे. तसेच अबलांनी रक्षणासाठी धावा केला तर त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे हे तर धर्मकृत्य आहे, स्वधर्म पालन आहे, कर्तव्य कर्म आहे. नियतीकडून प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगायचा, सृजन करायचा, ते जगवायचा अधिकार जन्मजातच प्राप्त होतो. यावर जर कोणी घाला घातला तर त्यापासून स्वसंरक्षण करणे, इतरांचे संरक्षण करणे हा मानवाधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला कायद्यानेही तसा अधिकार दिलेला आहे. सैनिक हा अधिकार बजावत असतात. यामुळे असे कर्तव्य करत असताना हत्या झाली तर ती हिंसा होत आहे असे नाही. कारण ही मुद्दाम हत्येसाठी केलेली हत्या नाही. सैनिकाकडे हत्यार आहे, ते चालवण्याचे त्याच्याकडे कौशल्य आहे. म्हणून सैनिक जर हत्या करत असेल तर तो शूरवीर सैनिक नाही. तो सैनिक विकृत आहे. हा सैनिक असल्याचा अहंकार आहे, माज आहे, घमेंड आहे. हाती सत्ता असल्याचा हा दुरुपयोग आहे. आज जगात जेथे हुकुमशाही आहे तेथे असे सैनिक आहेत. तेथे त्यांचीच सत्ता असते. केवळ हाती सत्ता आहे, हत्यार आहे म्हणून मनात आले तर ते हत्या करून मोकळे होतात. त्यांची इतकी दहशत असते की याविरुद्ध कोणी आवाज करत नाहीत. कारण असा आवाज हत्या करून कायम करता बंद केला जातो. हे सर्वांना माहीत असते. यातूनही अति उद्रेक होतो आणि जीवावर उदार होऊन क्रांतीचा नारा दिला जातो. अशा बातम्या आपल्याला अधूनमधून ऐकू येत असतात. परंतु जो सैनिक असतो त्याचा स्वभाव हिंसक नसतो. कर्तव्य म्हणून नाईलाजाने तो हत्या करतो. विना संघर्षातील नैतिकता भाग 2. लाओत्से पुढे म्हणतो की उत्तम लढवय्या कोप करत नाही. कोप न करणे, क्रोध न करणे हा उत्तम सैनिकाचाच अतिउच्च असा नैतिक स्वभाव आहे. अशा सैनिकाकडून अतिउच्च अशा नैतिक मूल्यांचे आचरण केले जाते. असा अतिउच्च अशी नैतिक तत्वे पाळणारा सैनिक संघर्ष न करणारा असतो.
त्याला लाओत्सेने अहिंसक असेच म्हटलेले आहे. उत्तम लढवय्या सैनिक क्रोध करत नाही. याचा अर्थ तो लढाई करताना त्वेषाने लढाई करत असला तरीही शत्रूला नामोहरम करणे हाच त्यात मर्यादित हेतू असतो. प्राप्त लढाई जिंकणे इतकेच मर्यादित उद्दिष्ट त्यात असते. परंतु जर अशा वेळी सैनिक तापट असला तर तो शत्रूच्या सैनिकांचा अमानुष छळ करील, त्यांना अतिक्रूरपणे वर्तणूक देईल, त्यांना मारताना अति निर्दयपणे यातना देत देत मारील, त्यांचे जास्तीत जास्त हाल करील. लाओत्से सांगतो की उत्तम शूरवीर सैनिक चिडत नाही, कोप करत नाही. तसे नसेल तर इतिहास साक्षीला आहे की अशा वेळी शत्रूच्या सैनिकांकडून सर्वात प्रथम स्त्रिया लक्ष्य होतात. त्यांची अति छळवणूक करून असह्य अशा देहपीडा देऊन अब्रू लुटली जाते, संपत्ती लुटली जाते, घरांना आग लावली जाते, सर्व प्रदेश बेचिराख केला जातो. यात शिक्षित किंवा अशिक्षित असा फरक सैनिकात होत नाही. एक वेळ अशिक्षित सैनिक परवडला इतका अमानुष प्रकार शिक्षित असलेल्या सैनिकांकडून केला जातो. हिंदुस्थानसाठी अतीव आदरणीय आणि अतीव भूषणावह असलेल्या अशा आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या लावण्यवती असलेल्या सुनेचा माहेरवाशीण म्हणून सन्मान करून तिची खणा नारळाने ओटी भरून तिला सुरक्षितपणे परत पाठवून दिले. नाहीतर त्या काळी महाक्रूर जुलमी असलेल्या मोगल सरदार आणि बादशहांचा स्त्रीशौक अतिनिंदनीय असा होता. त्यांनी स्त्रियांचे जे धिंडवडे काढले ते कोणीही सामान्यातल्या सामान्य सभ्य माणसाला मान खाली घालायला लावणारे होते. लढवय्या सैनिक कोप करत नाही. त्याला लढाई जिंकणे आणि शत्रूने पुन्हा हल्ला करण्याचे धाडस करू नये म्हणून डावपेच आखणे यातच रस असतो. यास्तव युद्ध जिंकल्यावर तो प्रदेश देत तेथील योग्य आणि लायक अशा व्यक्तींच्या हाती देऊन लढवय्ये जेते आपल्या मायदेशी परत जातात. त्यांना इतर कशाशीही काहीही कर्तव्य नसते. तसेच खरा लढवय्या सैनिक कधीही आपणहून इतरांवर हल्ला करत नाही. तो शांतताप्रिय असतो. शत्रूला आपल्या प्रदेशामधून हुसकावून लावणे इतकाच त्याच्या लढाईचा बचावात्मक असा मर्यादित हेतू असतो. यामुळे लढाई जिंकल्यावर त्या प्रदेशामधून खंडणी घ्यायची त्याला इच्छा नसते. उलट अशा नामोहरम झालेल्या देशातील जनतेला मानवी नीतिमूल्याधारे त्यांचे राष्ट्र पुन्हा सुव्यवस्थितपणे सुरू होण्यासाठी सर्वतोपरी तो मदतच करतो. हरि ओम.